आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। ग्राम रोजगार सहकाऱ्यांचे काम बंद, 1 एप्रिलपासून आंदोलन, अजूनही ठोस निर्णय नाही। बागलाण तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांना ठोस मानधन मिळण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले। बागलाण तालुका संघटनेचे अध्यक्ष अजय पातळपुरे यांच्या उपस्थितीत आंदोलन करून मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी अतुल पाटील आणि तहसीलदार बागलाण कैलास चावडे यांना देण्यात आले। राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या ठोस मानधन व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाने यापूर्वी अनेकदा केवळ आश्वासने दिली, आजपर्यंत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचे ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे म्हणणे आहे। त्यामुळे संघटनेच्या संयुक्त कृती समितीने बुधवारपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष अजय पातळपुरे यांच्या अध्यक्षतेखाली काम बंद आंदोलन करण्यात आले। दरम्यान संघटनेच्या मागण्या वेळेत मान्य न झाल्यास येणाऱ्या काही दिवसात राज्यभर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या प्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजय पातळपुरे, प्रशांत धोंडगे, महेश अहिरे, नाना मल्ले, दिनेश पवार, हेमंत खैरनार, ठाकसेन पाटोळे, देवीलाल देवरे, संतोष गांगुर्डे, धनंजय खैरनार, विनोद अहिरे, रेखा देवरे, गिरीधर बागुल, सिद्धार्थ जगताप, संदीप मोरे, निलेश ठाकरे, किशोर प्रवीण पवार, विनोद अहिरे, समाधान गायकवाड यांच्यासह ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते। अशा आहेत मागण्या: 1 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, ठोस मानधन थेट ग्रामरोजगार सहाय्यकांच्या खात्यावर जमा करावे, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सवलती लागू कराव्या, भविष्य निर्वाह सामाजिक सुरक्षा लागू करून सेवेत सातत्य राखून पदोन्नती द्यावी, आकस्मिक मृत्यू किंवा अपघात झाल्यास कुटुंबाला गटविमा लागू करावा, जॉब कार्डधारक मजुरांच्या कामावर हजेरी घेण्याचे काम ग्रामरोजगार सहाय्यक करीत असतात। या काम बंद आंदोलनामुळे मजुरांना ग्रामीण भागात हाताला काम मिळणार नाही, त्यामुळे अनेक मजुरांचे स्थलांतर होणार आहे। म्हणूनच शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी माहिती प्रशांत धोंडगे यांनी दिली। जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोवर संप मागे घेणार नाही। ग्रामरोजगार सहाय्यक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली, अशी माहिती ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे अजय पातळपुरे यांनी दिली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागुल।